जे 5 राज्यांचे निकाल हातात येत आहे, सगळ्यात सरप्रायझिंग निकाल आहे तमिळनाडूचा. परंतु पश्चिम बंगालमध्येही भाजप तिथे लीडवर दाखवत आहेत. सुरुवातीचा जो रुझान आहे त्याच्यामध्ये आपण म्हणालात की हा जो सुरुवातीचा जो कल आहे, या कलाच्या आधारावर आत्ता कुठला निष्कर्ष करणं हे चुकीचं ठरेल. आणि तामिळनाडू असेल, पश्चिम बंगाल असेल, या निवडणुकांमधला कल तर तुम्हाला आत्ता ओळखता येणारच नाही. शेवटपर्यंत या निवडणुकीचा कल आपल्याला पुढं जाईल आणि याला दुपारी 2 वाजेपर्यंत हा कल आपल्याला स्पष्ट होणार. त्यामुळे मला असं वाटतं की आता या सुरुवातीच्याच कलवर आनंद किंवा दुःख व्यक्त करणं काही बरोबर नाही. आणि आखरी जे काही पश्चिम बंगालमध्ये घडलं आणि घडणार आहे असं मला वाटतं. कारण की ज्या पद्धतीनं देशाचे प्रधानमंत्री, देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी तळ ठोकून बसलेले होते, फोटो सेशन करत होते. एकीकडे जागतिक पातळीवर इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामध्ये जे काही देशाच्या लोकांची त्राहीत्राही होत आहे, महागाईचा भडका उडत आहे, पाकिस्तानसारखा देश हा शांतिदूत म्हणून पुढे येतो आहे, आतंकवादी देश, आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री त्यांना एका राज्य जिंकण्यासाठी पूर्ण वेळ तिथं घालावा लागलेला आहे. या सगळ्या गोष्टीचं पुढच्या काळामध्ये आणि इतिहासात त्याची नोंद होईल. कारण की प्रधानमंत्री एक राज्याच्या निवडणुकीमध्ये पूर्ण वेळ आणि देश पूर्ण वाऱ्यावर, आणि देशाला ज्या पद्धतीनं आता हार्मुजमध्ये ज्या पद्धतीनं आपल्या जहाजावर जे हमले होतात आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्या महागाईला आपल्याला आता पुढं जावं लागतं आहे, सामान्य लोक त्याच्या महागाईत भस्म होतात आहेत. अशा या आसुरी जे आनंद प्रधानमंत्री आणि भाजप व्यक्त करायला निघालेला आहे, याचं एक नोंद होणारच आहे पुढच्या काळात. आणि म्हणून मला वाटतं की आता याच्यावर प्रतिक्रिया या निवडणुकीच्यावर मला देणं काही बरोबर नाही. सुरुवातीचे कल आहे. तमिळनाडूमध्ये तुम्ही स्टॅलिन सोबत सत्तेत होते, पण ती सत्ता आता उलथून लावतायत. TVK विजय, कुठल्याच एक्झिट पोलमध्ये विजय जिंकेल, त्याचा पक्ष TVK जिंकेल अशी अपेक्षा नव्हती, परंतु सरप्रायझिंगली आकडे 106च्या पुढे गेलेले आघाडीचे. मी म्हणून मगाशी म्हणालो की पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू हे 2 राज्य जे आहेत, या राज्याचा कल दुपारी 2 वाजतापर्यंत हा कल क्लिअर होईल. त्यामुळे मला वाटतं की या 2 राज्याबद्दल आत्ता मी काही प्रतिक्रिया द्यावं असं मला वाटतं. केरळ जी मेहनत घेतली बंगालमध्ये ती कुठेतरी आता खरी ठरते, म्हणजे ते तसे निकाल समोर जातात. मी मागाशी म्हणून म्हणालो की आपला प्रश्न येणार होता म्हणून सांगितलं की ते देशाचे प्रधानमंत्री आहेत. आणि एकीकडे इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये चाललेल्या युद्धाचा परिणाम आपल्या देशाला भोगावा लागत आहे. महागाईच्या पुढं आपल्याला जावं लागतं आहे. आणि पाकिस्तान आपला दुश्मन देश, तो आज कालपर्यंत आतंकवादी देश होता. अमेरिकेच्या दृष्टिकोनातून, इराणच्या दृष्टिकोनातून, इस्रायलच्या दृष्टिकोनातून आणि जागतिक पातळीवरही सुद्धा पाकिस्तानला त्या दृष्टिकोनातून बघितलं जात होतं. आता तोच पाकिस्तान शांतिदूत म्हणून पुढे येतो आहे. आणि मग याचं सगळं श्रेय देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी घेतलं पाहिजे. एकीकडे बंगाल जिंकण्याचा आनंद अगर BJPवाले व्यक्त करत असतील, तर देशाला अडचणीत आणून जागतिक पातळीवर देशाची थुतू करवायची व्यवस्था केली गेली. या पाकिस्ताननी नेहमी आमचा दुश्मन देश राहिला, तो पाकिस्तानचा जे जयकार होत आहे, तर त्याचं सगळे श्रेय भाजपने आणि नरेंद्र मोदींनी घेतलं पाहिजे. केरळमध्ये काँग्रेसला आशेचं किरण दिसतंय. डाव्यांची सत्ता उलथून केरळमध्ये काँग्रेस सत्तेच्या जवळजवळ जाताना जो सुरुवातीचे कौल आहे त्याच्यात दिसतोय, काय सांगणार? मग यावेळेचा कल सुरुवातीपासूनच केरळमधला बदलावाचा होता आणि त्या दृष्टिकोनातून आता काँग्रेस त्या ठिकाणी सत्तेत येईल अशा पद्धतीचं चित्र आत्ता दिसते आहे. म्हणून मी सुरुवातीच्या कलवर फार काही आनंद किंवा दुःख व्यक्त करण्याचं काही वेळ नाही. म्हणून मला आपण दुपारी 2 वाजता लगेच आपण भेटू. तिथपर्यंत मला असं वाटतं की आपल्याला हे पूर्ण कलकडे लक्ष ठेवूनच त्यावरची प्रतिक्रिया देता येईल. भाऊ, राहुरीमध्ये काँग्रेस मागे भाजपचा उमेदवार त्यात समोर दिसतोय. राहुरी नेमकं काय झालं? नाही बघा, जवळपास राज्यातल्या दोन्ही बाय इलेक्शन या अजितदादाच्या मृत्यूच्या नंतर आणि आमचे कर्डिले, शिवाजीराव कर्डिले त्यांच्या मृत्यूच्या नंतर झालेले आहेत. आणि दोन्ही त्या परिवारातलेच कॅन्डिडेट झालेले आहेत.
त्यामुळे काँग्रेसनी यामध्ये निवडणुकीत कुठेही भाग घेतलेला नाही, आम्ही समर्थन दिलेलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामधल्या दोन्ही बाय इलेक्शनमध्ये हे ज्या जागा रिक्त झाल्या तर त्यांच्या परिवारातलीच लोक निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आहे. भाऊ, बच्चू कडूने म्हटलं की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं आहे, जोमानं काम करायचं. अभी नया मुल्ला है, थोड़ा ज़्यादा नमाज पड़ेगा, पढ़ने दो. तो मुल्ला तुमच्यासोबत होता आतापर्यंत म्हणजे. अरे नमाज पढ़ने दो उनको. हो, दुपारी 2 नंतर काय चित्र पाहता तुम्ही? तुम्हाला वाटतं आता जे काही आहे ते सगळं बदललेलं असेल आणि तुम्हाला फेवरेबल चित्र असेल? मी तुम्हाला सांगितलं की फेवरेबल निकाल येतील की नाही येतील हा नंतरचा भाग आहे, तो आपण 2 वाजताच प्रतिक्रिया देऊ. पण प्रधानमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं देश वाऱ्यावर सोडून जागतिक पातळीवर हे सगळ्या ज्या पद्धतीनं घडामोडी चाललेल्या होत्या आणि आमचा दुश्मन देश, आतंकवादी देश म्हणून त्याला काँग्रेसच्या काळात जाहीर केलं होतं, तो देश हा शांती दूत म्हणून पुढे येत आहे. हेच आमच्या देशाची या ठिकाणी हार आहे. कोण विधानसभेत जिंकेल कोण हारेल याच्यावर आम्हाला जायचंच नाही आज, आणि आता पण नाही जाणार. माझा मुद्दा तोच आहे आणि मी ते वारंवार आम्ही लोकांना सांगू की आमचा देश यांनी हरवला. हे भाजप आणि यांना जे सत्ता पिपासूपणा झालेला आहे तो या निमित्तानं पुढं आलेला आहे. आणि त्याच्यामुळे प्रधानमंत्र्याचं जे कार्य करायला पाहिजे ते कार्य त्यांनी केलं नाही. एक प्रचारक, जे संघाचे प्रचारक असतात त्याप्रमाणे त्या ठिकाणी देश वाऱ्यावर सोडून ते ज्या पद्धतीने कामाला लागले, ते या देशासाठी खऱ्या अर्थानं मान खाली घालण्याची वेळ या भाजप आणि नरेंद्र मोदींच्यामुळे या देशावर आलेली आहे. ही भूमिका आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने मांडू. आत्ताची जे कोल तुम्ही बघताय, 5 राज्यांपैकी आसाम भाजप राष्ट्र आहेत, केरळ काँग्रेसकडे जात आहेत, नवीन राज्य भाजपला मिळत आहेत, पश्चिम बंगाल. एकूणच मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस चांगली टक्कर दिली होती लोकसभा निवडणुकीत. पुन्हा भाजप पश्चिम बंगाल सारख्या राज्यात जर सत्तेत येत असेल तर विरोधकांना विचार करायला लावण्यासारखी तुम्हाला गोष्ट आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या बद्दलची माझी जी भूमिका आहे ती मी आता मांडणारच नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्या ठिकाणी अजूनही तो कल स्पष्ट होणार नाही. तो दुपारी 2 वाजेपर्यंत हा कल स्पष्ट होईल, त्यावेळेस आपण प्रतिक्रिया देऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.